सुरू करून घ्यायच्या म्हणून कोणत्या कोणत्या बंद केल्यात? ओबीसींना काय सुरू आहे, मराठ्यांना काय सुरू नाही, हे सगळं सुरू करून घ्यायचं सारथीच्या मार्फतचं. पंजाबराव देशमुखांपासून सगळं ही झाला आपला क्लिअर विषय. सरकारनं 30 मेच्या आंदोलनात आपण उन्हात जे आंदोलन केलं त्यावेळेस ओबीसीचा JR काढलाय. बघा किती फसवायचं असतं एखाद्याला. 3 महिने झालेत त्या JRची अंमलबजावणी नाहीये. पोरांनी ऍडमिशन घेतले, पूर्ण फीस दिली. काय पागल समजता का आम्हाला तुम्ही? शिंदे आणि फडणवीस, समाजाने तुम्हाला गोड बोललं, डोक्यावर घेतलं म्हणून तुम्ही समाजाच्या डोक्यावर मुतणार का? ही कोणती शाळा आहे? मी समाज मरू देणार नाही. तुम्हाला राजकारणातून संपू पण समाज मरू दिला जाणार नाही. फीस पूर्ण घेतल्या. त्याच वेळेस सांगितलं होतं आम्ही, फीस शाळावाले सगळे मागायलेत. तुम्ही हसन मुश्रीफ साहेबांच्या मंत्रालयाचं पत्र काढा, दादा भुसे साहेबांच्या मंत्रालयाचं पत्र काढा, चंद्रकांत दादा पाटलांच्या काढा, तुम्ही कृषी मधलं काढा, सगळे पत्र काढावं लागते. तुम्हाला ओबीसी मंत्रालयाचं पत्र काढावं लागेल, तेव्हा हे अधिकारी करतात. तुम्ही राज्यांतर्गत ऍडमिशन, देशांतर्गत ऍडमिशन घेतलेल्या पोरांना सुद्धा महाराष्ट्रातल्या पोरांनी तिकडे ऍडमिशन घेतल्यामुळे सवलती लागू होणार आहेत असं सांगितलं. केल्या लागू सवलती? तुम्ही सवलत लागू म्हणा आम्ही लय दिलं. अरे ज्यावेळेस तुम्ही दिलं, आम्ही दिलात म्हणलो, फडणवीस साहेबांनी काय शब्दांत दुखवलं नाही वर्षात? एकही शब्दांत दुखवलं नाही, एकही. कारण आम्हाला वाटलं आता आमच्या समाजाचं कल्याण करायला. काहीच करणार तुम्ही पुढं. तुमच्या स्वतःच्या मंत्रालयाचा काढला नाही तुम्ही. प्रताप सरनाईक साहेबांनी त्यांच्या बलिदान गेलेल्या कुटुंबासाठी JR काढला. उदय सामंत साहेबांनी त्यांच्या मंत्रालयाचा काढला, MIDCचा. महावितरण मध्ये सुद्धा पोरांना शैक्षणिक पात्रतेनुसार बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकऱ्या दिल्या. काढला तुम्ही? काढला JR? इथंच भावना कळती तुमचे मराठ्यांविषयी किती पोटदुखी आहे. नसता आम्हाला बोलायची गरजच नव्हती. आम्हाला ह्या गोष्टी काही करायचीच गरज नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबाचे काहींचे पैसे तसे